नमस्कार. जय श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण आलो आहोत स्वामींच्या नगरीत म्हणजेच अक्कलकोटमध्ये. या भागात आपण स्वामींचा मठ, स्वामींचा समाधी मठ, बांधकाम तुम्ही बघताय, स्वामींनी स्वतःच्या हाताने बांधलं आणि मग 30 एप्रिल 1878 ला इथे समाधी घेतली. स्वामींनी वापरलेल्या वस्तू, स्वामींनी प्रत्यक्ष वापरलेली रुद्राक्षाची माळ आहे. बाळप्पा महाराजांचा मठ, ही सद्गुरू बाळप्पा महाराज यांची समाधी आहे आतमध्ये तिच्यासमोर. ही स्वामींनी स्वतः वापरलेल्या त्या बाजूला आहे. चोळप्पा महाराजांचे घर, तसेच राजेराय मठ. आणि बघूया अग्निहोत्र म्हणजे काय. सिद्धेश्वर एक्सप्रेसने आम्ही सोलापूरला पोहोचलो आणि मग मागून येणारी चेन्नई एक्सप्रेस पकडून पोहोचलो अक्कलकोट स्टेशनला. स्टेशनच्या बाहेर आलो की रिक्षा उभ्याच असतात. इथून 40 रुपये शेअरिंग एस टी डेपो आणि 50 रुपये शेअरिंग भक्त निवास असे भाडे आकारले जाते. आम्ही थेट भक्त निवास गाठले, पण सुट्ट्यांचा काळ असल्याने भक्त निवासमध्ये रूम मिळाली नाही. मग आम्ही कुठे थांबलो ते पुढे बघू. दर्शनाला बरीच मोठी रांग होती, म्हणून डाव्या बाजूच्या दरवाजातून प्रवेश मिळाला. मंदिरातील नित्यक्रमबद्दल माहिती फलक या ठिकाणी लावलेला आहे. गाभाऱ्याच्या भिंतींना चांदी लावलेली दिसते आणि आतमध्ये स्वामी माऊली शिवलिंगाच्या स्वरूपात विराजमान आहेत. गाभाऱ्यात जाण्याची परवानगी नसली तरी बाहेरून दर्शन छान होते. स्वामी ज्या झाडाखाली बसायचे ते झाड अगदी गाभाऱ्याच्या समोरच आहे. तसेच मंदिर परिसरात स्वामींच्या वापरातील वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. रुद्राक्षाने बनवलेली स्वामींची प्रतिमा सर्वांचेच लक्ष वेधून घेते. मंदिरात जेव्हा आरती होते तेव्हा फक्त याच ठिकाणी बसून आरतीचा लाभ घेता येतो. हे ठिकाण वटवृक्षाच्या अगदी समोर आहे. मठात येण्याचा हा मुख्य मार्ग. मंदिरातून बाहेर आलो की अनेक दुकानं थाटलेली दिसतात. आता आपण प्रसादाचा लाभ घेण्यासाठी अन्नछत्राकडे जाऊया. अन्नछत्राच्या पुढेच भक्त निवास आहे. हे थोडं लांब आहे, पण इथे येऊनच बुकिंग करावं लागतं. फक्त सुट्ट्यांच्या काळामध्येच फोनवरून बुकिंग स्वीकारली जाते. आपण अक्कलकोटला आल्यावर मठात थोडी तरी सेवा करावी अशी अपेक्षा होती, पण ती अपेक्षा अन्नछत्रामध्ये आल्यावर पूर्ण झाली. या ठिकाणी तुम्ही देखील सेवा देऊ शकता. अशा प्रकारे आपण अन्नछत्रामध्ये आहोत. या ठिकाणी आता शिव स्मारक उभारलेलं आहे. पण या ठिकाणी चुकीची गोष्ट आहे ती अशी मला वाटते की या ठिकाणी हे जे भाल्यासारखं लावलेलं आहे ह्याला खूपच टोक आहे जास्ती. आणि इथे पाहू शकता तुम्ही लहान लहान मुलं खेळत आहेत, तर ते चुकीचं आहे. तोफ वगैरे उभी केलेली आहे. आता आपण जाऊया चोळप्पा, बाळप्पा आणि स्वामींची समाधी आहे त्यांच्या ठिकाणी. आणि चोळप्पा आणि बाळप्पांच्या घरी, बाळप्पांच्या घरी नाही म्हणता येणार, बाळप्पांचा मठ आहे त्या ठिकाणी. प्रसादाचा लाभ घेतल्यावर आम्ही एक रिक्षा केली आणि निघालो गुरु मंदिराकडे, म्हणजेच बाळप्पा महाराजांच्या मठाकडे. फरशीवर रंगवलेले हे जे पांढरे चौकोन दिसत आहेत त्याचं महत्त्व आतमध्ये गेल्यावर जाणून घेऊया.
मठात प्रवेश केल्यावर आपल्याला मध्यभागी लाकडी बांधकाम असल्याचे दिसते. या खांबांवर स्वामींच्या प्रतिमा लावलेल्या आहेत. सरळ आत गेल्यावर स्वामी भक्त बाळप्पा आणि स्वामींच्या वापरातील काही गोष्टी आपल्या नजरेस पडतात. याबद्दल आपण थोडं अधिक जाणून घेऊया. समोर दिसते बघा मूर्ती, नागाची पण असलेली मूर्ती, ही सद्गुरू बाळप्पा महाराज यांची समाधी आहे आतमध्ये. स्वामींच्या पुढचे उत्तराधिकारी. आणि देवळीत जे दिसतं ना समोर बघा तुम्ही, ते छत्री आहे बघा स्वामींची मूर्तीच्या समोर, ही स्वामींनी स्वतः वापरलेल्या त्या पादुका आहे. हे बाळप्पा महाराजांनी दिलेले आहे. पण त्यांच्या स्वामींच्या नंतर त्यांचे परमोच्च शिष्य बाळप्पा महाराज गादीवर बसले. त्यांच्यानंतर सद्गुरू गंगाधर महाराज हे पीठाधीश आहेत. 1938 हे लाल फोटो दिसतो बघा, शाल लावलेला, हे अक्कलकोट निवासी परम सद्गुरू श्री गजानन महाराज, शेगावचे नव्हे, हे अक्कलकोटचे गजानन महाराज. मग त्याच्यानंतर आता महाराजांचे नातू ह्या गादीवर आहेत. त्या मठाचं सर्व संपूर्ण काम ही गुरु परंपरा आहे. म्हणून याला समाधी सॉरी बाळप्पा मठ किंवा गुरु मंदिर असं म्हणतात. गुरु मंदिर. कधी इथं तुम्ही 2 वेळेचा महाप्रसाद आहे. 124 वर्षापासून इथं अन्नदान केलं जातं. 1901 हे मठ बाळप्पा महाराजांनी स्थापन केलेलं आहे. 1901 बाळप्पा महाराजांनी स्वामींच्या आज्ञेनुसार हे मठ स्थापन केलं. तेव्हापासून इथं अन्नदान केलं जातं. दुपारी 12:30 ते 3, संध्याकाळी 8 ते 10 महाप्रसाद, म्हणजे सनी 7 ते 8 आरती असते. दर गुरुवारी पालखी असते. कधी आला तुम्ही या मठामध्ये तुम्ही महाप्रसाद घेऊ शकता. इथून स्वामी जेव्हा गंगाधर महाराज 1938 गजानन महाराज गादीवर बसले, त्याने इथला महत्त्वाचा संदेश दिलेला आहे, अग्निहोत्र म्हणून. अग्निहोत्र हे यज्ञ घरी घरी करायची उपासना. प्रत्येक मानवाला आपल्या घरी सुख समाधानी आणि सुखी राहायचं असेल तर ते यज्ञ गजानन महाराजांनी सांगितलेलं आहे. आता भारतात आणि जगभरात त्याचा प्रचार प्रसार इथून होतो. अग्निहोत्र छोटंसं यज्ञ, सूर्योदयास आणि सूर्योदयाला 5 मिनटं वेळ लागतो. त्याचं प्रवर्तन गजानन महाराज इथून 3 नाही हे अक्कलकोटचे आणि इथून 3 किलोमीटर अंतरावर शिवपुरी म्हणून आश्रम आहे गजानन महाराजांचा. तुम्ही तिथं गजानन महाराजांची समाधी तिथं हां, ह्याचा विस्तारित भाग शिवपुरी आहे. तिथं कधी गेला तर तुम्ही तिथं एकदम हिलिंग वातावरण आहे. मोठं 100-150 एकराचा मोठा आश्रम आहे. तिथं गेलं की गजानन महाराजांचा समाधीचा आश्रम म्हणजे आहे ना, तिथं समाधीचं दर्शन घ्या. तिथं अग्निहोत्राची माहिती दिली जाते. वेळ असेल तर तुम्ही तिकडे जरूर. नक्की. आणि हे जी घटना घडली 2017 हे रिनोव्हेशन करताना हे स्वामींची पाऊल आले. हां, आणि तिथं स्वामींचं ओरिजिनल फोटो आहे तिथं असतं. तो तिकडचा ना. 1972 स्वामी अमेरिकन कोड्या कंपनीने काढलेला फोटो. हां, सुंदराबाई आहेत, सोळाप्पा महाराज आहेत, बाळप्पा महाराज आहेत, सगळे शिष्यगण सगळं त्यांचा फोटो काढलेला आहे. मठातून उजव्या बाजूला बाहेर पडल्यावर समोर आपल्याला गोशाळा दिसते. तसेच एक राम मंदिरही आहे. मठाच्या मागच्या बाजूला अन्नछत्र आहे. हे अन्नछत्र देखील अखंड सुरू आहे. आता आपण जाणार आहोत स्वामींच्या समाधी मंदिरात आणि बाजूलाच असलेल्या चोळप्पांच्या वाड्यामध्ये. समाधी मंदिराचे प्रवेशद्वार भव्य असून दक्षिण भारतीय शैलीमध्ये बांधल्यासारखे दिसते. प्रवेशद्वाराच्या बाहेर द्वारपाल असून आत गेल्यावर एका बाजूला श्री गणेश तर दुसऱ्या बाजूला कार्तिक स्वामीची मूर्ती दिसते. आत प्रवेश केल्यावर मंदिराचा सभामंडप लागतो. दर्शन घेण्यासाठी उजव्या बाजूने चौथरा चढून वर जावे लागते. स्वामी समर्थ, मी ऋषिकेश धनंजय पुजारी बोलतो. चोळप्पा महाराजांचं घर आहे. चोळप्पा महाराजांची मी 6वी पिढी. हा संपूर्ण वाडा होता. वाड्यातला 1/4 भाग पडून जे काय दगडी बांधकाम तुम्ही बघता
जे काही दंडी बांधकाम तुम्ही बघताय स्वामींनी स्वतःच्या हाताने बांधलं आणि मग 30 एप्रिल 1878ला इथे समाधी केली. इथे पूजा अभिषेक असतात सकाळी 10च्या आत. जर आला कधी तर नंबर आहे 9860094009. आणि दुसरी गोष्ट, वाड्यात गणपती आहे साक्षी गणेश, तर त्या गणपतीला पहिला दर्शन घेऊन मग इथे यायचं. ते गणपती पण दाखवण्यात येईल समाधी स्वामींची. स्वामी समर्थ. जय श्री स्वामी. समाधी मंदिरातून बाहेर आलो आपण की आपल्याला समोरच चोळप्पांचा वाडा दिसतो. या ठिकाणी आहे तो. या ठिकाणी काहीतरी कन्स्ट्रक्शन झालेलं दिसतंय, तर आपण वाड्यामध्ये जाऊया. पूर्वीचे वाडे होते ते जसेच्या तसे आहेत आणि त्यांना फक्त रिनोव्हेट केलेलं आहे जरा कलर वगैरे करून. बाकी सगळं स्ट्रक्चर तसंच्या तसं आहे. हे मागे काही नवीन स्ट्रक्चर दिसते आणि ही आहे ती विहीर. समर्थांनी वापरलेल्या खडावा या घरामध्ये आहेत. आणि या ठिकाणी सुद्धा पाहू शकतो त्यांनी वापरलेले माळ, शिव खडग ओरिजिनल फोटो बघण्यास मिळतो इकडे. चालेल गुरुजी, सांगा तुम्ही या ठिकाणाबद्दलची माहिती. या वाड्यात स्वामींनी 21 वर्ष वास्तव्य केलं आहे. स्वामी महाराज जेव्हा पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा वेशीच्या बाहेर खंडोबाच्या मंदिराच्या इथे बसले होते. तेव्हा मसूलदार नावाच्या मुसलमानाने स्वामींना एक रिकामा उक्का ओढण्यासाठी दिला. त्या उक्क्यातनं स्वामी महाराजांनी अग्नीच्या ज्वाळा काढल्या. तो कोपऱ्यात पितळी उक्का ठेवला, तो स्वामी महाराजांनी वापरलेला उक्का त्यावेळेचा. हा, त्याच्यानंतर त्या मुसलमानाने खुश होऊन स्वामींना हा अंगरखा दिलाय. आणि स्वामींनी वापरलेली रुद्राक्षाची माळ आहे. अच्छा, ही तीच स्वामींचा स्पर्श असलेली. स्पर्श असलेली स्वामींनी प्रत्यक्ष वापरलेली रुद्राक्षाची माळ आहे. त्याच्यानंतर सोलापूरच्या चिंतवन टोळ आहेत, त्यांना वीरभद्राचा अवतार दाखवला. त्यावेळेची ती कुऱ्हाड, तिथे कोयता ठेवल्या कोपऱ्यात, त्रिशूळ, डमरू, हे छत्र, चौरी, तो दंड स्वामींचा. त्याच्यानंतर कोडॅक कंपनी जेव्हा आली प्रथम इथे, तेव्हा त्यांनी महाराजांची परवानगी न घेता फोटो काढले. सगळे माकडांचे फोटो आले. नंतर त्यांनी पुढच्या गुरुवारी स्वामी महाराजांची परवानगी घेऊन फोटो काढले. त्यावेळेचे हे महालाजी राजांच्या राजवाड्यातला हा फोटो, हे वटवृक्षाचे इथले फोटो तिन्ही. ओके, ठीक आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कधी रथ वापरतात? अच्छा अच्छा. तर आता मित्रांनो, मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथे बरोबर इथे समोर ST डेपो आहे अक्कलकोटचा. आणि त्या ST डेपोच्या समोरच खंडोबा मंदिर आहे, जिथे स्वामींनी पहिल्यांदा दर्शन दिलं होतं. तर आता आपण त्या ठिकाणी जाऊया. खंडोबा मंदिरात दर्शन घेऊन निघालो राजेराय मठाकडे. पण रिक्षावाले दादा म्हणाले वाटेत असलेलं आर्मरी म्युझियमला भेट द्या, म्हणून आधी आपण तिकडे जाऊया.
आर्मरी म्युझियमला जाण्यासाठी राजा फतेहसिंग महलच्या मागच्या बाजूस यावे लागते. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत आर्मरी म्युझियमला आणि हे त्याचं तिकीट आहे 20 रुपये तिकीट त्याचं लागते आणि ते आपण घेऊन जाऊ आता. फोटोमध्ये मागे दिसत असलेला जिना चढून आपण म्युझियममध्ये पोहोचतो. या म्युझियमचे वैशिष्ट्य म्हणजे गाईडने सांगितल्याप्रमाणे खाजगी मालकीची हत्यारं असलेलं हे जगातील सगळ्यात मोठं म्युझियम आहे. ही जी बंदूक पाहताय ही आहे 40 किलोची बंदूक, जिला 2 माणसांनी उचलून चालवावी लागते. अजून एक आकर्षण म्हणजे या ठिकाणी असलेली सोन्याची पेंटिंग. अशा या ठिकाणी अनेक गोष्टी आहेत, त्यामुळे तुम्ही अक्कलकोटला आल्यावर या म्युझियमला नक्की भेट द्या. मित्रांनो, आता आपण आलो आहोत श्री स्वामी समर्थ राजेराय मठ अक्कलकोट. तर पाहू शकता हा आपण ज्या ठिकाणावरनं प्रवेश केला या वाड्यामध्ये तो दरवाजा होता, पण स्वामी ज्या ठिकाणावरनं प्रवेश करायचे तो हा दरवाजा आहे. या ठिकाणी लिहिलेलं आहे तिथे स्वामी ये जा करत असलेला व स्वामींच्या उंचीप्रमाणे बांधलेला महाद्वार व त्यासोबत तिची भिंत. तर हे बरोबर स्वामींना दृष्टिकोनात ठेवून त्यांच्या हिशोबाने हा बांधलेला दरवाजा आहे. आणि ह्या 7 फुटे म्हणजे स्वामी एवढ्या हाईटचे होते. आणि हे असा मध्ये वाडा आहे हा संपूर्ण. जय श्रीराम. जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर मित्रांनो, आत्ता आम्ही ज्या ठिकाणी आलो आहोत त्या जागेला शिवपुरी म्हणतात. आणि अक्कलकोट स्टेशनपासून अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या मठाकडे जाणारा जो रस्ता आहे त्याच रस्त्यावरती आहे. आणि जाताना आता आम्हाला माहीत नव्हतं, पण तिथे गेल्यानंतर कळलं की हे ठिकाणाबद्दल. तर त्याच लाईटिंग लागल्यात. तर बघूया कसं आहे शिवपुरी. त्या ठिकाणी त्याबद्दल माहिती दिलेली आहे. समस्त भूमंडल पर सत्य सनातन धर्म की पुनः प्रतिष्ठापना होकर सुख समृद्धि और शांति का साम्राज्य स्थापित हो एवं अशेष प्राणी मात्र का कल्याण हो, यही हमारी कामना है, किंबहुना यही हमारा जीवन उद्देश्य है. नाद किती घुमला आहे तुम्ही मला जाणवतं आहे. तर मगाशी जे आपल्याला अग्निहोत्राबद्दल जी माहिती दिली होती ते आता इथे होणार आहे. तर म्हणून आपण बरोबर वेळेत पोचलो आहोत. इथे स्वामींचं मंदिर आहे. जे अक्कलकोटचे जे गजानन महाराज आहेत, मगाशी जसं त्यांनी सांगितलं होतं की परंपरेनुसार ते सुरू राहिले बाळप्पा महाराजांच्या पुढे, तर त्यांचंच हे ठिकाण. तर अच्छा अच्छा. सो तुम्ही समजा करत असाल ओके वॉट एव्हर रेकॉर्डिंग, तर मुळातलं प्रोसेसचं करा आणि टॅग प्लीज करा, कारण सगळे व्लॉग्स बनवून जातात. ओके 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 नक्की नक्की. आम्हाला नाही टॅग करत. सो ते कराल आणि देर आर ओनली 3 मिनिट्स. सो ते आता बसून तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन. ठीक आहे, चालेल. नक्की नक्की. येस, थँक्यू थँक्यू. तर
तर आता आपल्याला ती सगळी माहिती सांगणार आहेत, तर आपण नक्की बघूया. प्रजापतये स्वाहा प्रजापतये दम नमः. त्या विशेष टाकाच्या पात्रामध्ये गोमूत्राच्या गोळ्याचा अग्नी तयार करून ती तांदूळ तुपाची औषध देत आहे. त्याला अक्षता असं म्हणतात. अक्षता म्हणजे अखंड तांदूळ 5 मिनिटं 2 चिमूटभर आपण फोडणीसाठी मोठे मोठे तेवढे त्याला गाईचं तूप लावलेले 2-3 थेंब. ते 2 भाग तयार करून घेणार आपण आणि बरोबर 5 वाजून 48 मिनिटं झाले की बेल वाजली, घंटी वाजली. पहिला मंत्र आहे अग्नये स्वाहा. स्वाहा म्हणजे की अगदी आपण अग्नये इदम नमः. दुसरी आवडी प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदम नमः. संपलं. शांतपणे उघड्या डोळ्यांनी त्या अग्नीकडे बघत बसायचं. जितकं रिलॅक्स होतं ते रिलॅक्स व्हायचं. कुठले विचार मनात आणायचे, काही विचार आले मनात, असे विचार करायचे, आपण विचार करायचे, रिलॅक्स करायचं. ज्याच्यासाठी सगळं फिरतोय ते मनशांती काय आहे ते समजा ते सांगतो 2 दिवस. आता 1 मिनिट राहिले आहे. असाच याने सूर्य उगवताना करायचा. सूर्योदयाची वेळ बघायची. आपलं संस्थेचं ॲथेंटिक ॲप आहे. GPS लोकेशन सेट केलं तर आपल्या गावची वेळ कळते. बरोबर. जी काही सूर्योदयाची वेळ असेल पुन्हा 5-10 मिनिट अगोदर अग्नी तयार करायचा. परत तांदूळ तुपाची आवती कालवायची आणि 2 मंत्र म्हणून 2 आवती द्यायच्या आहेत. सकाळी फक्त पहिला मंत्र बदलतो. सकाळी म्हणायचं सूर्याय स्वाहा सूर्याय इदम नमः. दुसरा मंत्र तोच आहे प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदम नमः. आता अर्धा मिनिट आहे. आवती देऊन आम्ही 2 मिनिट शांतपणे बसू, मग पुढची माहिती सांगतो. 15 सेकंद. अग्नये स्वाहा अग्नये इदं नमः. प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं नमः. तर मित्रांनो, अशा प्रकारे अग्निहोत्राची प्रक्रिया पार पडते. शिवपुरीत आल्यावर आपल्याला खूप शांतता जाणवते. अग्नीचं यज्ञ असेल संपन्न झालं. या ठिकाणी 2 मिनिटं शांत बसल्यावर इथे असलेल्या मंदिरात गेलो. या ठिकाणी असलेले शिवमंदिर हे दुमजली आहे. खालच्या गाभाऱ्यामध्ये उतरायला 2 दरवाजे आहेत. अंधार झाल्याने शिवपुरीचा संपूर्ण परिसर फिरता आला नाही आणि मग आम्ही पुन्हा आलो स्वामींच्या दर्शनाला. आणि हीच ती जागा जिथे बसून स्वामींच्या आरतीचा लाभ घेता येतो. आणि आता तुम्हीही लाभ घ्या. जय श्री स्वामी समर्थ.